कोकण रेल्वेची वाहतूक गेल्या 24 तासांनंतर सुद्धा ठप्प आहे। कोकण रेल्वे मार्गावरती दरड कोसळलेली होती। ही दरड हटवण्याचं काम पूर्ण झालंय, मात्र तरीही अजूनही इथं चिखल आणि पाण्याचं साम्राज्य आहे, त्यामुळे ही सेवा खंडित असल्याचं कळतंय। दिवाणखावटी परिसरामध्ये बोगद्याजवळ ही दरड काल कोसळली होती आणि त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। अनेक ट्रेन्स या मधल्या भागात मधल्या गावांमध्ये शहरांमध्ये अडकल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। 24 तासापेक्षा अधिक काळ ही सेवा ठप्प आहे। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। विकास, सध्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे ट्रेन्स अनेक स्टेशन्समध्ये थांबवण्यात आलेल्या होत्या, त्या काही पुढे सरकतायत का? काय कोकण रेल्वेकडून अपडेट देण्यात आली आहे? नक्कीच नम्रता, आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानंतर ट्रॅक फिट सर्टिफिकेट जे असतं, जे अशा पद्धतीचा ज्यावेळी ट्रेनची वाहतूक बंद होते त्यानंतर ट्रॅक फिट सर्टिफिकेट मिळवलं जातं आणि ते ट्रॅक फिट सर्टिफिकेट आता मिळालेलं आहे। त्यानंतर 24 तासानंतर पहिली जी मांडवी आहे, जी रत्नागिरी स्टेशनमध्ये थांबलेली होती, ती आता मुंबईच्या दिशेने गेलेली आहे। जर बघितलं तर त्या मार्गावरची ज्या ठिकाणी ही दरड कोसळलेली होती त्या मार्गावरची दरड आता काढण्यात यश आलेलं आहे पोलिसांकडून जगे बघितलं तर प्रशासनानं। आणि त्यानंतर या मार्गावरची कुठेतरी वाहतूक आता सुरळीत होते अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। रात्री जी मुंबईकडून जी तुतारी एक्सप्रेस निघते ती 12 वाजता निघते, ती पहिली जी तुतारी एक्सप्रेस सुटेल अशा पद्धतीची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। खरं तर आता जर बघितलं तर कुठेतरी 24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल अशा पद्धतीचे चित्र आहे। मात्र अनेक ट्रेन्स बंद झालेले आहेत, त्यामुळे ज्या ट्रेन्स डायव्हर्ट करण्यात आलेल्या किंवा बंद करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे आज जर बघितलं तर कोकण रेल्वे महामार्गावरची जी वाहतूक आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली आहे। उद्यापासून ही वाहतूक पूर्ववत होईल अशा पद्धतीची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते। विकास, तुमच्या मागे दर्याला आलेलं उधाण आम्हाला दिसतंय। कोकणात पावसाची काय स्थिती आहे? नक्कीच जर बघितलं तर मी मुद्दाम समुद्राचं पण दाखवेन, समुद्राच्या लाटा कशा पद्धतीने उसळत आहेत। एकूणच जर बघितलं तर गेले काही दिवस जर बघितलं तर मुसळधार पाऊस कोकणात पडतोय। रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या संपूर्ण भागामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे। आणि जर बघितलं तर समुद्राला सुद्धा कसं उधाण आलंय आणि मोठमोठ्या लाटा कशा उसळत आहेत ते आपण पाहताय आपण। एकूणच जर बघितलं तर संपूर्ण जनजीवन आहे ते कोकणात विस्कळीत झाले असं पाहायला लागेल नम्रता। जर अनेक नद्या आहेत त्या नद्यांना पूर परिस्थिती आलेली आहे। जर बघितलं तर गेले काही दिवस पूर परिस्थिती होती, मात्र आता जर थोडासा पाऊस कुठेतरी ओसरतोय अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आता जर बघितलं तर माझ्या मागे पाऊस दाटून आलेला आहे, मात्र पाऊस पडलेला नाही गेले 3 ते 4 तास, त्यामुळे पूर परिस्थिती कुठेतरी आटोक्यात येते अशी परिस्थिती कोकणात पाहायला मिळते। नम्रता, विकास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।